नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, फेसबुक लाईव्ह करून दुसऱ्याचं आयुष्य संपवणं आणि मग आपलं पण आयुष्य आपल्या हातानेच आपल्या पिस्तुलाच्या गोळ्या झाडून आपलं पण आयुष्य संपवून आत्महत्या करणं हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. आणि समाजामध्ये अशा गोष्टींना कुठलाही थारा नाही. खरं तर सुशिक्षित कुटुंबात जन्माला आलेले आणि मराठी, हिंदी, इंग्लिश अतिशय फाडफाड बोलणारे लोक अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलतात. दुसऱ्याचं आयुष्य संपवण्याचं जे विकृत मानसिकतेतून पाऊल उचलतात आणि मग दुसऱ्याचं आयुष्य संपवलं, मग आता कायदेशीर आपल्यावर कुठली तरी कारवाई होईल आणि मग आपण आपलं पण आयुष्य संपवायचं, अशा पद्धतीने झालेलं हे जे कृत्य आपण महाराष्ट्राने अक्षरशः लाईव्हच बघितलं. दहिसरचे माजी आमदार किंवा शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र, ते पण माजी नगरसेवक, इथं 1 नंबर वार्डमधून 2 वेळा ते नगरसेवक होऊन गेलेत. अभिषेक घोसाळकर अतिशय सुशिक्षित तरुण. नंतर या वार्डची रचना आणि मग हा वार्ड रिझर्व झाल्यामुळं, महिलांना राखीव झाल्यामुळं इथं त्यांची पत्नी नगरसेविका झाली. आणि दुसऱ्या बाजूला हे त्यांचे जे फेसबुक लाईव्हमध्ये आपण जे बघितलं की ज्यांनी अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून आत्महत्या केली, तो मॉरिस नोरोन्ना हा पण अतिशय सुशिक्षित, समाजसेवा जे काही त्यांनी करोनाच्या काळामध्ये आपल्याला दिसलं, किंवा तो जो ज्या भागामध्ये राहतोय त्या भागातल्या गोरगरिबांबरोबर जे काही त्याचं वागणं, लोकांना मदत करणं, या सगळ्या गोष्टी फेसबुकवर आपण बघितल्या असतील किंवा त्याचं कार्य आपण बघितलं असेल. मग त्याचा उद्देश काही असाना, पण तो त्या समाजकार्यामध्ये फोटो काढण्यापुरता काय होईना किंवा फेसबुक लाईव्ह करण्यापुरता का होईना, जे करत होता तो त्याचा सुद्धा एक राजकीय हेतू नक्कीच असावा. त्याला पण या मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक व्हायचं होतं. अनैतिक धंदे तर या लोकांचे असतीलच, कारण कधी वास्तव्य मुंबईमध्ये, कधी अमेरिकेमध्ये, 7-8-10 वर्ष अमेरिकेमध्ये राहिलेला हा मॉरिस नोरोन्ना हा अतिशय पैशावाला होता आणि ऑनलाईन जुगाराच्या बाबतीत सुद्धा याला माहिती होती. तो या अशा ऑनलाईन जुगारांमध्ये अनेक प्रकारचे पैसे त्यांनी कमवले होते. नंतर तो लोकांना सुद्धा फायनान्स करत होता आणि त्याला पण राजकीय इच्छा त्याची जागृत झाली आणि त्याला असं वाटलं की आपण या प्रभागामध्ये आपण नगरसेवक व्हावं. आणि मग त्याने जे कार्य सुरू केलं, लोकांची मदत करायला सुरुवात केली. आणि जिथं अभिषेक घोसाळकर यांचं जे त्यांचं नगरसेवक कार्यालय, त्याच्या अगदी जवळच त्याचं पण त्याने स्वतःचं एक कार्यालय थाटलं. तिथं लोकांना बोलावून तो मदत करायचा. नेहमी गोरगरिबांशी त्याचा पण संवाद असायचा. याच्यामधून जी यांची दोघांची, अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्ना यांची वाढती
दुश्मनी वाढत गेली, शत्रुता वाढत गेली, कटुता वाढत गेली आणि मग एकमेकांना काटशं वगैरे त्यांचे वैयक्तिक संबंध खराब झाले, भांडणं तणणं किंवा एकमेकांमधील जे असलेले चांगले संबंध पण तणावपूर्वक निर्माण झाले आणि मग अभिषेक घोसाळकरांना पण असं तर 100% वाटलं असेल की कदाचित मॉरिस आपल्याला स्पर्धक होतोय आणि राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जरी चालत असल्या तरी पण स्पर्धक, ईर्ष्या आणि एकमेकांचा आदर ठेवायचा की नाही ठेवायचा, पुढे काय करायचं, उद्या निवडणूक आल्यावर हा आपल्यासमोर उभा राहील नाही राहील, संबंध खराब होतात आणि मग त्यातून जे काही या मॉरिसवर एका महिलेने पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासारखा गुन्हा किंवा लैंगिक शोषण सारखं गुन्ह्याची नोंद केली. त्यावेळेस हा मॉरिस खरं तर अमेरिकेत होता, त्याला अटक करणं पण शक्य नव्हतं. पोलिसांनी लुकआउट नोटीस काढली होती आणि तो जेव्हा मुंबईमध्ये आला तेव्हा त्याला मॉरिसला अटक झाली. काही दिवस तो तुरुंगात राहिला, पण बाहेर आल्यावर त्याच्या मनामध्ये एक गोष्ट कायम राहिली की आपण गुन्हा केलाय की नाही केला किंवा आपल्याला कुठल्या गुन्ह्यामध्ये फसवलं गेलंय, कोणी फसवले, का फसवले, या गोष्टीचं तो नेहमी विचार करायचा किंवा त्याच्या मनात पण विचार आला असावा की कदाचित अभिषेक घोसाळकरांनी आपल्याला यामध्ये गोवलं गेले की काय, याची शंका पण तो कदाचित करत असेल. आणि मग त्यांचं जरी एकमेकांचं संबंध खराब होते तरी पण राजकारणामध्ये माणसं एकत्र येतात, बोलतात आणि खोटं काही वैना एकमेकांची स्तुती करू लागतात. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये मॉरिसने अभिषेक घोसाळकरांचे त्या प्रभागामध्ये अनेक प्रकारचे कौतुकास्पद बॅनरसुद्धा आपण लावलेले बघितले. खरं तर या मॉरिसचे सुद्धा मॉरिस भाई म्हणून या परिसरामध्ये अनेक रिक्षांवर आपण पाठीमागे मॉरिसचे फोटोसुद्धा मॉरिस भाई म्हणून झळकलेले आपण बघितलेले असतील. पण त्याच्या मनामध्ये की आपल्याला खोट्या अशा काही गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी अभिषेकनी तर प्रयत्न केला नाही ना, अशा प्रकारची शंका त्याच्या मनामध्ये नेहमी येत होती. आणि काय नेमकं करावं, कशा प्रकारचं प्लॅनिंग करावं, या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात पण आल्या असतील आणि त्यांनी त्याच्याबरोबर अभिषेकबरोबर मित्रता वाढवली, एकमेकांशी संवाद वाढवला, त्याचं मन जिंकलं, फोटो बॅनर त्याच्याशी संबंध चांगले ठेवले, गोड बोलायचं. मग आता आपली दुश्मनी आपण कमी करायची आणि दोस्तीत रूपांतर करायचं, दोघांनी पण समाजकार्य एकत्र करायचं, लोकांचे गरिबांचे कामं करायचे, अशा प्रकारचं त्यांचं जेव्हा बोलणं झालं. आणि मग एक दिवस ज्या दिवशी तो जो काही प्रकार झाला आहे त्या दिवशी खरं तर त्यांनी ते फेसबुक लाईव्ह करायचं ठरवलं आणि आपली समाजसेवा लोकांना सांगायची, एकत्र येऊन सांगायची की आम्ही आता दोस्त झालोय, मित्र झालोय, आम्ही आता गोरगरिबांना साड्या वाटणारे, कोणाला काय वाटणारे आणि मग चांगलं काम करायचे. लोकांना पण आनंद होईल की आम्ही दोघं एकत्र आलोय. अशा पद्धतीने मॉरिसने अभिषेकला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं आणि दोघांची बातचीत झाली. ते लाईव्ह सगळं फेसबुकवर चालू होतं. आणि मग उठून त्यांनी मॉरिसने शेवटच्या वेळेस आपल्याच बॉडीगार्डचा रिव्हॉल्वर घेऊन अभिषेकला गोळ्या झाडल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. आणि स्वतःवर पण डोक्यात गोळे झाडून त्यांनी स्वतःची पण आत्महत्या केली. हा प्रकार फेसबुक लाईव्हवर आपण सगळा बघितलेला आहे.
पण आता या गोष्टीचं सुद्धा अनेक लोक राजकीय भांडवल करतात, राजकीय टीका टिप्पणी करतात. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. हे प्रकार घडायलाच नको. यासाठी खरं तर चांगलं प्रबोधन व्हायला पाहिजे. सुशिक्षित कुटुंबात जन्माला आलेले हे लोक चांगलं मराठी, हिंदी, इंग्लिश बोलतात आणि मग अशा इतक्या टोकाचं पाऊल कसं उचलू शकतात यासंबंधी प्रबोधन व्हायला पाहिजे. पण काही लोकांना यामध्ये सुद्धा राजकारण दिसतं. यामध्ये सुद्धा लोकांना असं वाटतं की आपण गृहमंत्र्याचा राजीनामा मागावा. कोणाच्या घरामध्ये काय चाललंय, कोण कोणाच्या कधी काय करील हे काही गृहमंत्र्यांना किंवा पोलिसांना पण माहीत नसतं. हा सगळा प्रकार जेव्हा आपण फेसबुक लाईव्हमध्ये बघितला जेव्हा आपल्याला कळतं की हे झालंय. प्रत्येक गुन्हेगार हा त्याच्या पद्धतीने गुन्हा करत असतो आणि गुन्हा झाल्यावरच तो स्पष्ट होतो. त्यामुळं गृहमंत्री असतील किंवा पोलीस असतील, हे काय प्रत्येक माणसाच्या पाठीमागे राहू शकत नाही किंवा प्रत्येक गुन्हेगाराच्या बरोबर पोलीस राहू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी गृहमंत्री लक्ष घालू शकत नाही. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पण राजकारण करायचं, राजकारणातून त्यांचा कुणी उठून राजीनामा मागायचा, काही झालं की राजीनामा मागायचा. खरं तर या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक प्रकारचे गुन्हे भर दिवसा झालेले आहेत किंवा गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख यांनीच अनेक प्रकारच्या गुन्हेगारांना साथ दिली असंही म्हणता येईल. माजी उपनिरीक्षक गुन्हेगारी प्रवृत्ती असलेला सचिन वाजे, त्याला गुन्हे शाखेमध्ये मोठं काम देऊन तो अनेक प्रकारचे मर्डर घडवण्यासाठी प्लॅन करत होता. अनेक गुन्हेगारांना तो बोलवायचा किंवा त्या गुन्हेगारींसाठी, गुन्हे करण्यासाठी जे काही साधनं वापरले तो सुद्धा पोलीस आयुक्तालयामध्ये लपवायचा. 100 कोटीची वसुली करण्यासाठी पोलिसांना टार्गेट गृहमंत्र्यांनी दिलं होतं. या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक प्रकारचे गुन्हे आपण होताना बघितले. पालघरमध्ये निष्पाप अशा 2 साधू संतांची हत्या पोलिसांसमोर आपण होताना बघितली. खरं तर त्यावेळेस पोलिसांनी त्यांना साधूंना वाचवायला पाहिजे होतं, पण पोलिसांनी सुद्धा त्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी या खुनी लोकांच्या हाती देऊन टाकलं आणि आपण बघितलं की इथं साधूंची, निष्पाप साधूंची हत्या झाली. किंवा या साधूंचं जे प्रकरण मीडियामध्ये आलं तेव्हा अर्णब गोसावी ही बातमी चालवत होते, तर उद्धव ठाकरेंच्या किंवा शरद पवारांच्या सरकारने अर्णब गोस्वामीला सुद्धा 200 कमांडो लावून घरातून उचललं. अनेक लोकांवर अन्याय झाले, कोणाचे घरं पाडले, कोणाला मारहाण झाली. तेव्हा बाकी अनिल देशमुखांचा अनेक लोकांनी राजीनामा मागितला नाही. आणि कुठेही महाराष्ट्रात खट्ट वाजलं की देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हापासून गृहमंत्री किंवा उपमुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा अतिशय कमी झाले आणि तात्काळ अटक होते आरोपीला. गृहमंत्र्याचं काम इतकंच असतं की कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं. गुन्हेगार गुन्हे करत असतात, त्याचं प्रमाण कमी करणं. पूर्णच्या पूर्ण गुन्हे कधीच कमी होऊ शकत नाही, पण कायद्याची दहशत ही सरकारकडून असायला पाहिजे. ती देवेंद्र फडणवीसांची आहेच आहे. आणि गुन्हेगार तात्काळ पकडतात याचीच खरी ह्या लोकांना ॲलर्जी आहे. आता संजय राऊत असतील, सुषमा अंधारे असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा अन्य नाना पटोले असतील, यांना फक्त देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागण्याचा एक आजार झाला आहे. वस्तुस्थिती अशी नाही आहे. त्यामुळं उगाचच
काहीतरी भाऊ करायचा आणि फडणवीसांचा राजीनामा मागायचा, असा हा जो काही प्रकार आहे. पोलिसांचं काम करत असतात, गृहमंत्र्याचं काम करत असतात. गृहमंत्री प्रत्येक ठिकाणी लक्ष घालूच शकत नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा गृहमंत्री असेल तेव्हा उगाचच काहीतरी आपल्याला काहीतरी आजार झालाय, आपण उठसूट गृहमंत्र्याचा राजीनामा मागायचा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अशा फालतू गोष्टीकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज नाही. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चांगली आहे, हे यावरून स्पष्ट होते. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.